पुणे महानगरपालिकेमध्ये एक 3-4 दिवसांपूर्वी एक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची आणि पर्यावरणप्रेमी वगैरे सर्वच पुणेकरांची एक गणेशोत्सवाला मध्यनजर ठेवून एक मीटिंग ऑर्गनाईज करण्यात आली होती. या मीटिंगमध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्येच एक पर्यावरणवादी होते. त्यांनी एक ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्यांचं ते म्हणणं मांडत होते की डीजेवरती बंदी वगैरे असावी, स्पीकर्सवरती बंदी असावी आणि सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल नेमकं गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबत ते भूमिका मांडत होते. मात्र ती त्यांना भूमिका व्यवस्थितपणे मांडू देण्यात आली नाही आणि त्यानंतर गणेशोत्सव मंडळाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांनी एकच गोंधळ घातला आणि त्या कार्यकर्त्याला त्या दुर्दैवानं त्या खरं तर सभागृहाबाहेर हलवण्यात आलं. ज्यांना बाहेर काढण्यात आलं ते विद्यानंद बापट आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी आज संवाद साधूयात. विद्यानंदजी नमस्कार. पहिला बाईट तुमचा आम्हीच केला होता. हो बरोबर. आता त्यानंतर आम्ही तुम्हाला मीडिया अप्रोच झाली आणि त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेशन करताय, तुम्ही वेगवेगळ्या व्यासपीठांवरती भूमिका मांडताय, परंतु अनेक पुणेकरांना व अनेक लोकांना प्रश्न आहे की विद्यानंद बापट कोण? नाही, मी फक्त कन्सर्न सिटीजन आहे, जागरूक नागरिक आहे. मी पुण्यामध्ये नारायणपेठेमध्ये राहतो. तर पेठेत राहण्याचा फॅक्टर आहे आणि त्यातही नारायणपेठेत, की ज्यामुळे मी उत्सवांमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या लोकांपैकी एक आहे. पण तरी सर्वाधिक त्रस्त नाहीये, कारण पेठेमध्ये नदी किनारी राहणारे जे लोक आहेत त्यांना जो ढोल ताशाचा त्रास होतो तो काही मला होत नाही. मी जरा आतमध्ये राहतो. नाही पण तुम्ही काय करता, तुम्ही काय शिक्षण काय झालंय, तुम्ही पर्यावरणासाठी काय संस्था आहे तुमची, काय नाही? नाही, मी संस्थेसाठी असं काही कुठच्या फार असोसिएटेड नाहीये, पण मी एक जागरूक नागरिक म्हणूनच तिथे गेलेलो होतो. पण काय शिक्षण काय झालंय तुमचं? माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन झालंय बरं. आणि मी एका बीपीओ कंपनीमध्ये काम करतो. वगैरे काम करतो. बरं. आणि घरचे काय करतात? पर्यावरणाचं पहिल्यापासूनच बॅकग्राऊंड आहे तुमचं पर्यावरणवादाचं असं काय? नाही, पुण्यात आल्यापासून हे आणि त्यात नारायणपेठेत राहत असल्यामुळे. तुम्ही प्रॉपर कुठले? प्रॉपर रत्नागिरी. बरं, हां, पुढे बोल. तर इथे पुण्यात पेठेत राहत असल्यामुळे उत्सवांचा त्रास आम्हाला सर्वाधिक होतो. कारण आता हा गणेशोत्सव म्हणला 10-12 दिवसाचा उत्सव असतो. त्या दिवसात सार्वजनिक वाहतूक पेठांमधली पूर्ण बंद असते आणि खाजगी वाहतूक सुद्धा शेवटचे 2 दिवस ती पण बंद असते. वाहनांची वाहतूक फक्त पायी चालत प्रवास करता येतो. आणि ही गोष्ट आणि ही गैरसोय कशाच्या सबबीखाली आम्ही सहन करायची, तर सण उत्सवांचे जे अजिबात नाही केले तरी काहीच फरक पडत नाही. करोना काळात आम्ही बघितलेलंच आहे, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला होता. बरोबर. लोकांना वाटलं कुठून तो लॉकडाऊन उठला, कायमस्वरूपी राहायला पाहिजे. परवा तुम्ही बघितलं नदीला पुराला नागरिकांनी निश्वास सोडला का, कारण यांची ढोल ताशाचा कटकट थांबली. तर असं नागरिकांना वाटायला लागले की तथाकथित आपत्ती या नागरिकांना इष्टापत्ती वाटायला लागले. पण त्याचे जे रॅमिफिकेशन्स असतात त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस, की उत्सवाला वगैरे त्यांनी हे पायबंद बसतो. तर असं नागरिकांना मला सांगा, अनेक लोकांचं म्हणणं काय माहिती की तुम्ही नास्तिक आहात म्हणून तुम्ही ह्या गणपती उत्सवावरती आक्रमकपणे बोलला. खरं आहे काय? अजिबात नाही. मी नास्तिक आहात की नाही? नास्तिक आहेच, प्रश्नच नाही. पण म्हणूनच तुम्ही ही भूमिका घेताय असं तुमचं? नाही. मुळात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार प्रसार करणं हे संवैधानिक कर्तव्य आहे, आर्टिकल 51AH. तर ते नुसतं माझा हक्कच नाहीये, तर माझं कर्तव्य आहे. पण मी अनेक व्यासपीठांवर ही भूमिका सविस्तरपणे विशद केलेली आहे की धर्म स्वातंत्र्य आणि सार्वजनिक शांततेस बाधा हे 2 वेगवेगळे मुद्दे. त्याच्यापैकी पहिल्या मुद्द्याबद्दल तुमचं घटनादत्त धर्म स्वातंत्र्य आम्हाला मान्यच आहे, त्याबद्दल आम्ही आक्षेप घेतच नाही. याचा अर्थ आम्ही त्याचं समर्थन करतो असंही नाही, पण आम्ही काउन्सिलिंग म्हणजे प्रबोधनाच्या मार्गे त्याच्याशी डील करू. दुसरा मुद्दा आहे तो सार्वजनिक शांतता आणि रहदारी अडथळा याचा. त्याचं आम्हाला फोर्सफुली रिझोल्युशन करून हवं. तुमच्यावरती पोलीस बळाचा, सैन्य बळाचा, कुठच्याही बळाचा वापर करून आम्हाला वाटेल त्या परिस्थिती आम्ही ही कटकट आणि रहदारी अडथळा सहन करायचा तुमच्या उत्सवाच्या सबबीखाली, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. त्यासाठी आम्ही सर्व व्यासपीठांवर जाहीरपणे आवाज उठवतो. आणखी तुमच्यावर ऑब्जेक्शन असं घेतलं जातं, टीका होते, तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल की तुम्ही एका हिंदू धर्माच्या सणाबद्दल खूप आक्रमक, इतर धर्मीयांचे तुम्हाला सणवार दिसत नाहीत का? किंवा ज्या मशिदींमधले जे अजान पठण केलं जातं तर त्याचे जे भोंगे असतात त्याबद्दल तुम्ही काय भूमिका? नाही, हे आरोप दाभोळकर, श्याम मानवांपासून अनेकांवर केले गेले. मुळात मुद्दा असा आहे की इंडियाचं डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्येचं विश्लेषण हे बघता हिंदू लोकसंख्या 80% आणि मुस्लिम लोकसंख्या 20%, म्हणजे अन्य सर्व धार्मिक अल्पसंख्यक मिळून. तर त्यामुळे हिंदू सणांवरच टीका स्वाभाविकपणे स्टॅटिस्टिकली अधिक होणार. त्याच्यामध्ये काही एका विशिष्ट धर्माला टार्गेट केलं जातं असं नाहीये. आणि अवस्था अशी आहे की सणा उत्सवांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण आणि रहदारी अडथळा याबद्दल मुस्लिम समाजात जागृती अधिक आहे. अनेक मशिदींचे उलेमा काल झाली पैगंबर जयंती, त्यावेळेला तर सगळीकडे डीजे वाजत होते अनेक ठिकाणी. मला पण ते कळलं. आमच्या मुलाखतीत बोलले की त्यांनी सांगितलंय असं नका करू आणि ते नाहीत करणार, पण काल तर वाजले.
हो प्रॅक्टिसमध्ये हे दिसले तर त्याचमुळे म्हणून तर की हा मुद्दा जो आहे ना की उत्सव हे वेगवेगळ्या धर्मांचे असणार हे बरोबर आहे. पण त्यामुळे आम्ही बेसिकली रिलिजियस लीडर्स यांना अपीलच होत नाही किंवा इथे या गणेशोत्सव मंडळाचे हे त्यांना मी कधी मोजित पण मला नाही. एक तर आम्ही सरकारी पातळीवरूनच याचं प्रदूषणाला- रिझोल्युशन तुमच्या म्हणतो दृष्टीने प्रदूषणाला काय धर्म आहे? नाहीये ऍब्सोल्युटली. म्हणून तर आम्ही त्यांना अपील होतो, तुम्ही मोजितच असे- नाही आम्ही ते. तुम्ही असे सगळ्या धर्मियांच्या विरोधात काय भूमिका घेतली असा ऑब्जेक्शन आहे तुमच्या? नाही आम्ही भूमिका घेतो या मुद्द्यासंदर्भात आता घेणार इथून पुढे घेणार नाही हायकोर्टाने पण हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. मध्यंतरी गणेशोत्सवानिमित्त हायकोर्टाने जी ऑर्डर दिली ध्वनीकडून त्यानंतर एक ओवैस पेशकर नावाचे मुस्लिम वकील होते, त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली की हीच ऑर्डर ईद फेस्टिवलला हे करेल. कोर्टाने स्पष्ट सांगितलं आम्ही पब्लिक फेस्टिवल असा शब्द प्रयोग केलाय तो तर सर्व सगळ्या- धर्मांच्या सगळ्या- सर्व सणांना ऑलरेडी अप्लिकेबल. म्हणजे का करत नाही त्याच्यावर कारवाई? आता जर तुम्ही बघितलं हा. बघा सगळे आता आपले जे मुख्य लोकप्रतिनिधी आहेत, तुम्ही ज्या भागात राहता बरोबर, हेमंत रासने आमदार आहे, रवींद्र दंगेकर माझे आमदार आहे, आणि आता महापौर त्यांनी तर सांगितलं माझ्या गणेश भक्तांना काही त्रास होणार नाही. गणेश मंडळाच्या कार्यक्रमात म्हणजे गणेश बिडकर असू द्या, घाटे असू द्या, ह्या सगळ्या लोकांची भूमिका अशी आहे की डीजे वाजायला पाहिजे, निर्बंध मुक्त गणेशोत्सव आहे. हो पण तशी भूमिका ते मांडतायत, ते मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. पण त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस रॅमिफिकेशन आहेत ते ढळढळीतपणे दिसत आहे. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही लाऊडस्पीकर वाजवताय, बंदिस्त सभागृहात नाही, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होणार, नागरिकांना खूप त्रास होणार. रस्त्यावरती मंडप घालायचं म्हणणार तुम्ही, रस्त्यावरून मिरवणुका काढायच्या म्हणणार, रस्ते रहदारीसाठी बांधलेत म्हणल्यावर रहदारीचा अडथळा होणार. मग या मुद्द्याचं निराकरण काय आहे, याचं सोल्युशन काय तुमच्याकडे, या प्रश्नाचं त्यांच्याकडे काही उत्तर नाहीये. ते नुसतं प्रथा परंपरा म्हणून ते रेटवायला बघतात. उद्या तुम्ही सती प्रथा रेटवायला जाल किंवा विधवा केशवपन, बहुभार्या हे इतक्या प्रथा होत्या त्या हजारो वर्षापासून चालू आहे. या फक्त प्रथा परंपरा म्हणून तुम्ही रेटवायला जाणार का? त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याचं रिझोल्युशन द्या ना की त्याच्यावर तुम्ही कसा कंट्रोल करणार. त्याचं मला काही एक उत्तर नाही त्यांच्याकडे. तुमचं आता गणेशोत्सवाची मिरवणूक निघते विसर्जनाची, त्याच्यावर आहे तुमचं ऑब्जेक्शन? हो आहे नक्की. कारण की हा गणेशोत्सव सुरू झाला 100-150 वर्षापूर्वी, तेव्हा पुण्यात इलेक्ट्रिसिटी पण नव्हती, म्हणजे लाऊडस्पीकर ऑफकोर्स नव्हते, आणि पुणे हे फक्त पेठांपुरतं मर्यादित होतं. आणि आता पुणे इतकं विस्तृत झालंय, आजूबाजूची सगळी गावं त्यांचं शहरीकरण झालं, इंडस्ट्रियलायझेशन झालं पिंपरी चिंचवडला, नंतर पुन्हा IT हब बनला, आता वर्क फ्रॉम होम सुरू झालं. तर आता ते सगळे संदर्भ खूप बदललेले. अजूनही तुम्ही जुन्या पुण्यातल्या महत्वाचे जे रस्ते होते ते तेव्हाच्या पुण्याच्या मानाने एक 20-25 फुटी रुंदीचे रस्ते, आणि आउटसाईडला त्याच्यापेक्षा रुंद फुटपाथ आहे, एवढे रुंद रस्ते. तुमचं काय म्हणणं आहे, मिरवणूक नाही काढायला पाहिजे? मिरवणूक काढायची मधून नाही काढायला. हा एक नागरिक म्हणून माझं असं म्हणणं आहे की जशी अवजड वाहनांची वाहतूक ही शहराबाहेरून वळवली जाते रिंग रोडनी, तशी यांची मिरवणूक ही शहराबाहेरच्या खूप रुंद 7-8 लेनचा रस्ता त्याच्यातल्या एका लेनवरून वळवावी, उर्वरित लेनवरून वाहतूक सुरू राहील, आणि तिकडची इंद्रायणी पावना काय नदी असेल तिथे त्यांचा विसर्जनाचा सोपस्कार त्यांनी पार पडावा. पुण्यातनं नको काढायला. पुण्यात शहरातून नकोच, तो दुराग्रह त्यांनी धरू नये. कालौघात खूप बदल झाले. लाऊडस्पीकर हा निगेटिव्ह गोष्ट तुम्हाला स्वीकारता येते, ते तंत्रज्ञानात बदल म्हणून, मग ही पण गोष्ट स्वीकारा. आता पुणे खूप वाढलंय, मग शहराच्या बाहेरून मिरवणूक काढा. यात मुद्दा आहे की, जे त्या भागामध्ये राहणारे लोक आहेत काही दिवस तिथून बाहेर राहायला कुठे राहायला ते उपनगरात वगैरे राहायला जातात असं मला कळतं. आहे की आता सगळीकडेच आहे, पण उपनगरात काय होतं, आता इथल्यासारखं तुम्ही बघाल पण गार्डन रोड सारखा मेन रोड असतो आणि वस्ती खूप आतमध्ये असते. पेठांमध्ये कसं आहे, वस्ती आणि रस्ते हे एकमेकांमध्ये खूप गुंतलेले आहेत, कारण ते जुनं बांधकाम खूप 100-150 वर्षापूर्वीपासूनचं. अनेक ठिकाणी तळाला पार्क वगैरे, तर हे जुनं बांधकाम आहे. तर हा प्रॉब्लेम असतो. तर ते कुठे बाहेर गावी जातात किंवा खूप लहान, माझ्या माहितीत एक आहेत ते काहीतरी खडकवासलेला वगैरे जातात, म्हणजे टेक्निकली शहरी हद्दीच्या वगैरे बाहेर रिसॉर्ट्सना वगैरे जाऊन तुम्ही जातात. तसं काय विचार केलाय का? अजिबात नाही. तिकीट काढून देतो म्हणले लोक, पण मुद्दा हा बोलले ना लोक, बोलले की नाही ते कायमच तुम्हाला तिकीट म्हणतात. काढून देतो म्हणे, तुमचं हॉटेलला राहायला खर्च करतो. पण तार्किक दृष्ट्या मला सांगा, अर्जुनस्य प्रतिज्ञेद्वे न दैन्यम न पलायनम, पलायन करणे संकटापासून हा संकट सोडवण्याचा उपाय असू शकतो का? ह्या चोर सोडून संन्यासाला सोडी, ह्याला इंग्रजीत व्हिक्टिम ब्लेमिंग म्हणतात. म्हणजे व्हिक्टिमला ब्लेम करणे, आम्ही पीडित आहोत तर आम्हाला बाहेर निघून जा, कानात बोळे घालून बसा किंवा दरवाजे बंद करून बसा असं सांगणे, आणि तुमच्यामुळे उपद्रव होतोय, तुम्ही गुन्हेगार आहात तर तुम्ही काहीच नियंत्रण ठेवायचं नाही आणि आम्ही बाहेर जायचं, हे चोर सोडून संन्यासाला सोडी असा उफराटाने आहे. त्यामुळे हा मूर्खपणा तर मी कधीच करणार नाही, कारण यांनी समस्या अजिबात सुटणार. म्हणजे अजून तर तसा काही निर्णय झाला नाही, म्हणजे यंदा वाजणार असं दिसतंय DJ. तर मग तुम्ही काय करणार? बघूया, तसा अजून बराच वेळ आहे त्याला, 2-3 आठवडे वगैरे. पण ह्याच्यावरती हा उपाय नाहीये की पेठांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी शहराबाहेर पलायन करावं तात्पुरतं, किंवा कानात बोळे घालून किंवा दरवाजे बंद करून बसावं. खरं तर तो आवाज खूप मोठा असतो, त्यामुळे दरवाजे खिडक्या पण हादरायला लागतात. तर मग पेठांबाहेर किंवा पूर्ण शहराच्याच बाहेर पलायन करावं. कारण ह्याच्यात कसं होतं, भीत्यापाटी ब्रह्मराक्षस याचा हे होतो. तुम्ही म्हणलात की उपनगरात गेला, उपनगरात ते येतात, उपनगराच्या बाहेर डोंगरदऱ्यात साल्लेर मुलेवर तिकडे ते येऊन बसतील. म्हणजे कुठे कुठे तुम्ही पळत बसणार, आणि तुम्ही पीडित आहात. शिक्षा गुन्हेगारांना करायची की पीडितांना करायची? तर त्यामुळे हा मूर्खपणा मी कधीच करणार नाही, कारण त्यांनी समस्या अजिबात सुटू शकतो.
मला सांगा तुमची काय संस्था आहे, तुम्ही काय पर्यावरणासाठी काय करता, म्हणजे असं ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात तुम्ही काम काय, नेमकं काय काम? आता त्या दिवशी तुम्हाला बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर मीडियाने कव्हरेज केलं तुमचं सगळं, मग पण तुम्ही काय नेमकं करताय, कन्स्ट्रक्टिव्ह काम काय करताय? कन्स्ट्रक्टिव्ह वर्क म्हणजे कसं आहे की हा ध्वनी प्रदूषण ही समस्या सध्या खूप वाढलेली आहे आणि पुण्यामध्ये स्पेशली, कारण पुण्यामध्ये तो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. तर या संदर्भात गेल्या 2-1 महिन्यात मी सर्व लोकप्रतिनिधी आणि ब्युरोक्रॅट्स यांना CM ऑफिस, PM ऑफिस, त्यापासून ते नगरसेवक, आमदार आणि खासदार या सगळ्या पातळ्यांवर लेखी निवेदनही दिलेली आहे. हो, अनेकांना ईमेल पण पाठवलेत, अनेकांचे रिप्लाय पण आले मला CM ऑफिसचे, PM ऑफिसचेही बहुधा, आणि अनेकांची माझी व्यक्तिगत भेटही झाली. त्याच्यामध्ये स्पेशली शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे की जे या प्रश्नाबद्दल ऑलरेडी कन्सर्न्ड आहेत, तर ते पण मी त्यांना म्हटलं तुम्ही विधानसभेचे सदस्य आहात, तुम्ही विधानसभेत हे मांडा, म्हणजे आपल्याला कुलकर्णींनी मांडला होता ना हा मुद्दा. कोणी मेधा कुलकर्णी तर मांडलाच होता, पण त्यांना जेव्हा मी निवेदन द्यायला गेलो तेव्हा ते राज्यसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत होते, त्यामुळे व्यक्तिशा भेट अजूनपर्यंत झालेली नाही. पुढे काय करायचं तुम्हाला? पुढे मी आता ही वेगवेगळ्या व्यासपीठावर मी कळवलेलंच आहे, म्हणजे व्यक्तिशा निवेदनं, ईमेल्स आणि या माध्यमातून आणि व्यक्तिगत भेटींद्वारे, पण त्यानुसार कार्यवाही होताना जर मला येत्या उत्सवामध्ये दिसली नाही तर माझा न्यायालयीन मार्ग चोखाळण्याचा विचार आहे. बरं, म्हणजे न्यायालयीन लढाईसाठी तुम्ही तयार आहे? हो हो. बरं, तुमच्या मुख्य मागण्या काय किंवा अपेक्षा काय, थोडक्यात सांगा. की सार्वजनिक उत्सवांमध्ये कालसुसंगत बदल व्हावे. 100 वर्षापूर्वी होते तशाच पद्धतीने उत्सव साजरे करायचे आणि त्यामध्ये आधुनिक विज्ञानाच्या निगेटिव्ह शोधांचा वापर करायचा इनडिस्क्रिमिनेटली, आणि पॉझिटिव्ह बाबी मात्र त्याच्या घ्यायच्या नाही. हा दुराग्रह उत्सव मंडळांनी ताबडतोब आणि पूर्णपणे सोडावा. म्हणजे स्पेसिफिकली बोलायचं झालं तर सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर अंडर एनी लेबल, डॉल्बी, DJ, प्लाझ्मा, प्रेशर, व्हॉटेवर लावण्याचा दुराग्रह अजिबात धरू नये, 0 डेसिबलचा. त्यानंतर मिरवणुका ज्या आहेत त्या त्यांनी शहराच्या हद्दी बाहेरून अवजड वाहनांसारख्या रिंग रोड किंवा अशा कुठच्या रस्त्यांनी न्याव्यात. आणि त्यांचे उत्सवाचे जे मंडप असतील ते रस्त्यावर अतिक्रमण करून बांधू नये, कारण रस्ता रहदारीसाठी आहे. या 3 मुख्य मागण्या. जनरल तुमचं असं म्हणणं सर्वसामान्यांना त्रास होतो. Absolutely. बरं, आता आणखी काही माझे तुम्हाला छोटे प्रश्न, जसं तुम्ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? नाही, अजिबात नाही, आणि होणारही नाही, आणि ते होऊन चालणारही नाही, कारण मग माझे सिटीजन म्हणून असलेले इंटरेस्ट आणि पक्षाची भूमिका यांची एकमेकांची गल्लत होऊ शकते, त्यामुळे मी ते होणारही संबंधित आहे? नाही. आता तरी कुठलं नाही. नाही. तुम्ही स्वतः काय पुढे संघटना वगैरे सुरू करणार आहे? कारण आता हे खूप मोठा विषय बनत आला. आता हो. यांची पण मोहीम चालू झाली, बरोबर. काय हजारो लोकांनी पक्ष हे करताय. बरोबर. आता यांना काय तर तुम्हाला आवाज म्हणून किंवा एक नेतृत्व म्हणून तुम्हाला काम करावं लागेल. ऑलरेडी तुम्ही आता करताय. हो, नाही, ऍक्च्युली मला काही व्यक्तिमत्व वगैरे माझा विश्वास नाही, बुद्धिप्रामाण्यवादी मी आहे, पण जेव्हा आपण सामाजिक मुद्द्यांवर काम करतो तेव्हा अनेकदा संघटनात्मक पातळीवर काम करावं लागतं, हे मला मान्य आहे. तर ध्वनी प्रदूषण विरोधी समिती, अशा समित्या पूर्वी अनेकदा अनेक ठिकाणी स्थापन झालेल्या होत्या. त्यांची औपचारिक हे काय होती, म्हणजे त्या रजिस्टर नोंदणीकृत होत्या नव्हत्या हा मुद्दा आहे, पण अशी जर का समिती स्थापन होणार असेल तर मी नक्कीच त्यामध्ये सक्रिय होतो. बरं, तर हे होते विद्यानंद बापट. त्यांचा पुणे महानगरपालिकेच्या सभागृहातनं त्यांनी मुद्दा मांडला ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात, म्हणून त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. आज आपण बघतोय की सगळ्या मीडिया चॅनल्सवरती आज विद्यानंद बापट दिसत आहेत, परंतु अनेकांना प्रश्न होता की नेमके विद्यानंद बापट कोण, त्यांचं नेमकं थॉट्स काय आहेत, हे आपण जाणून घेण्याचा या मुलाखतीच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. आणि ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात जे आता भूमिका मांडतात त्यांना सोशल मीडियावर देखील प्रचंड ट्रोल केलं जातं, परंतु समाज म्हणून कुठेतरी आपल्याला या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की जो आपण आपल्या आराध्य दैवताचा उत्सव साजरा करतोय तो आपण एक मांगल्य पावित्र्य जपून हा सगळा उत्सव साजरा केला पाहिजे. परंतु जी विकृती गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः 2006 नंतर, बरोबर ना बापट साहेब, 2006 नंतरच असं ते बालन म्हणतात वाटतं, नाही पण 35-40 ज्या जास्त 50-60 वर्षापासून आहे ते डीजे, म्हणजे लाऊड स्पीकर हा प्रकार, त्याला ते DJ हे लेबल हल्ली त्यांनी लावलंय. पूर्वी डॉल्बी म्हणून लावायचे 7-8 वर्षापूर्वी, आता प्रेशर आम्हाला लाऊड स्पीकर असं म्हणायचं. हा, त्यात ते कुठेतरी म्हणतात की 2006 सालापासून आलं. ते जाऊ द्या, पण त्यांनी भूमिका घेतली ना. हो, पण ते ढोल ताशाला विरोध करत नाहीत, तो आमचा मतभेदाचा मुद्दा आहे. म्हणजे ढोल ताशाला विरोध करा ना. हा, की प्रथा परंपरा म्हणून त्या काळात ती रणवाद्य म्हणून सुरू झालेली आहे. ढोल वगैरे ढोल पथकात होते का? छे मला ते भगवत तिथे उभं राहत नाही, म्हणून तर लोक हे सोडून चाललेत ना आजूबाजूला राहणारे. त्याच्यात जाऊन वाजवणं ते सोडूनच द्या, तिथे आजूबाजूला उभं राहत नाही, राहणारे लोक आपली घरं सोडून चालले.
संस्कृती रक्षण हा मुद्दा हास्यास्पद आहे. मुळात ढोल तशी रणवाद्य म्हणून बनलेली. जेव्हा तलवारींनी लढाया व्हायच्या तेव्हा रणांगणावर सैनिकांना उत्साह यावा किंवा त्यांना इशारे देण्यासाठी ती बनलेली आहेत. त्याच्यानंतर लढाया बंदुकांनी व्हायला लागल्या. वर्ल्ड वॉर 1 मध्ये मशीन गन आल्या. माणसं किड्या मुंग्यासारखी ठार मारली जायला लागली. आणि आता तर लढाया मिसाईलनी होतात. इथून एक बटन दाबून आम्ही जगात कुठे मिसाईल टाकू शकतो. या काळामध्ये ती रणवाद्य म्हणून इरिलिव्हंट झाली. ती तुम्ही नागरी वस्तीमध्ये वेड्यासारखी वाजवत बसाल सणा उत्सव सभोई तर ते अजिबात पटण्याजोगं नाही. प्रथा परंपरा म्हणून तुम्ही उद्या सती प्रथेचं समर्थन कराल, विधवा केशवपणाचं कराल, बहुभार्यांचं कराल. तर बरं येस तर हे होते विद्यानंद बापट. खरं तर ते पर्यावरणवादी आणि ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात काम करतायत, परंतु त्यांचा आक्रमक स्वभाव अनेक पर्यावरणवाद्यांना देखील एक असा प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो की एवढा आक्रमक पर्यावरणवादी म्हणजे मी तर पहिल्यांदा पाहिलं. परंतु जोक सपाट, परंतु त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे, तर ध्वनी प्रदूषणाचा जो मुद्दा आहे तो अतिशय गंभीर असून सगळ्यांनीच असा एक विचार करून एक दिशा, समाजाला एक दिशा देण्यासाठी अतिशय आत्ता योग्य वेळ आहे. कारण आत्ता जर त्याच्यावरती बंदी नाही घातली तर आणखी पुढे याची विकृती वाढू शकते अशी शक्यता आहे. थांबूयात.